अजिबात म्हणत वगैरे नाही. स्वार्थी लोक आहेत. खर तर आमचे राजीव सातवजी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला विधान परिषदेवर त्यानंतर पूर्ण वेळ पुन्हा दुसऱ्या टर्म मध्ये विधान परिषदेवर त्यामुळे सगळं काँग्रेसनी दिलं. त्या कुटुंबाच्याकडे एक भावनिक राहुल गांधींचे संबंध होते. पण मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञाताई असा कुठला निर्णय घेतील. त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहित नाही, कारण 5 वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती पुन्हा विधान परिषदेची. आणि अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं तर कुठे ना कुठेतरी काही अडचण आहे का, आता आम्ही त्यापर्यंत काही गेलो नाही किंवा तो विषय आमच्या पुढे तरी सध्या नाही. पण पक्षाने सर्व देऊन त्यांच्या कुटुंबाला आणि एक समर्पित असं एक घराणं काँग्रेसचं होतं. प्रज्ञाताईंच्या संदर्भात त्यांचं काही फार कार्यकर्ते वगैरे गेलेत अशातली गोष्ट नाही आहे. आणि त्यांचं काही संघटनेमध्ये फार काही योगदान आहे असं नाही. तर राजीव सातवजींची अर्धांगिनी म्हणून तेवढंच एक त्यांचा संबंध पक्षाशी आहे. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्याच्यावर दावा होता काँग्रेसचा, तेही धोक्यात येण्याची शक्यता आहे. नाही, हे तर आता अडवण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता नकोच आहे. आणि तो एक नवीन प्रयोग करू इच्छित आहेत की 5 वर्ष राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचं आहे. त्यामुळे कदाचित ती बाजू सुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनाम्यामागे वरच्या हाऊसचा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेस पासून दूर नेता येईल. कारण तिथे तर ती काही अट नव्हतीच, किंवा अट होती तरी तेवढे आमदार वरच्या हाऊसमध्ये आमच्याकडे होते. आम्ही पत्रही दिलं होतं बंटी पाटलांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी. या अधिवेशनात ते करू शकले असते. ठीक आहे, खाली अडचण होती, 10% अट पूर्ण होऊ शकत नव्हती, वर कुठे होती. तरी हे 7 दिवसाचं अधिवेशन किंवा दानवेजी गेल्यानंतर इतका कालावधी 2-3 महिन्याचा का घालवला, याचं उत्तर सरकारपाशी आहे का? अशोक चव्हाण यांनी टीका केलेली आहे की नाना पटोले यांनी तेव्हा अचानक राजीनामा दिला, त्यामुळे सरकार पडलं, त्यामुळे काँग्रेसवर आता ही वेळ आलेली आहे असं ते म्हणाले. नाही, यामध्ये अर्ध सत्य आहे की एक तर गोष्ट खरी आहे की त्यावेळेस ती चर्चा खूप जोरात होती की त्यांनी राजीनामा दिला नसता तर अशी काही घटना घडली नसती असं वगैरे म्हटलं जातं. परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळेस शिवसेना फोडली त्यानंतर तो विषयच नाही. ते असते तरी ते फुटले असते किंवा नसते तरी फुटले असते. त्यामुळे ह्याला फार काही या भूमिकेला महत्व देण्याची गरज मला वाटत नाही.